अडीच दशकांपेक्षा जास्त काळ सुरू असलेली सफाई कर्मचाऱ्यांची लढाई आता उच्च न्यायालयाच्या त्या आदेशानंतर संपली आहे असं वाटत होतं। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई महापालिकेने सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं। त्यानंतरही 1996 पासून स्वतःच्या हक्कांसाठी लढणारे 580 सफाई कर्मचारी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून न्यायालयात बाजू मांडणाऱ्या कचरा वाहतूक श्रमिक संघाने हार मानली नाही। अखेर 3 मार्च 2025 रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एहसानुद्दीन अमौल्लाह आणि न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने या 580 सफाई कर्मचाऱ्यांना 1998 पासून पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा आदेश दिला। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे सुमारे 25 वर्ष चाललेला हा लढा यशस्वी झाला असला तरी शहरे स्वच्छ ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी निभावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मुळात हा संघर्ष का करावा लागला? सध्या त्यांची आर्थिक सामाजिक परिस्थिती कशी आहे? सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे? याच प्रश्नांची उत्तरे सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी माध्यमांना सांगितलं की मागची 28 वर्ष आम्ही संघर्ष करत आहोत। सुरुवातीला त्यांना प्यायला पाणी मिळावं म्हणून संघर्ष केला। तिथून सुरू झालेला हा संघर्ष अखेर सुप्रीम कोर्टाच्या या निकालापर्यंत येऊन पोहोचला आहे। 1996 पासून हे कामगार मुंबई स्वच्छ करण्याचं काम करतात, मात्र तरीही त्यांना त्यावेळी कसलेच कामगार कायदे लागू नव्हते असं रानडे सांगतात। हे कामगार मुंबईच्या महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून दाखवले गेले होते, मात्र कंत्राटी कामगार म्हणून सुद्धा त्यांना जे अधिकार मिळतात ते त्यांना मिळू नयेत आणि ते कधीच परमनंट होऊ नयेत अशी व्यवस्था करण्यात आली होती। त्यामुळे हे कंत्राटी कामगार नसून स्वयंसेवक आहेत अशी कागदपत्रे नोंदवण्यात आलं होतं। प्रत्येक कायद्याच्या पळवाट काढण्याकरता वेगवेगळ्या काही गोष्टी केल्या होत्या। या कामगारांना मिळणाऱ्या पैशाला पगार न म्हणता मानधन होनोरॅरियम म्हणलं जायचं। कंत्राटी कामगार कायदे लागू होऊ नयेत म्हणून एका कंत्राटदाराकडे 18 कामगारांची नोंदणी केली जायची, कारण 20 पेक्षा जास्त कामगारांची नोंद असेल तर त्यांना पीएफ, किमान वेतन आणि इतर सुविधा द्याव्या लागतात। कागदोपत्री कंत्राटदारांना कंत्राटदार न म्हणता स्वयंसेवी संस्था NGO म्हटलं जायचं। त्यामुळे कागदावर हे सफाई कामगार कर्मचारी नव्हते तर निव्वळ स्वयंसेवक होते। म्हणून असा युक्तिवाद केला जायचा की हे सगळे लोक स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पगार न देता निव्वळ मानधन देत आहोत। अधिकृत कामगार म्हणून कुठेच नोंद नसल्याने कामगार कायदे लागू व्हायचे नाहीत। त्यातूनच मिळणारे हक्क आणि अधिकार यापासून हे सगळे कामगार वंचित होते। कचरा वाहतूक श्रमिक संघाने हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले। याबाबत बोलताना रानडे म्हणाले, या कर्मचाऱ्यांना पगाराची पावती म्हणजेच पे स्लिप मिळत नव्हती। त्यांचं कसलंही हजेरी कार्ड नव्हतं। त्यांना कोणतेही कामगार कायदे लागू केले नव्हते। त्यांना प्यायला पाणी, हँड मास्क, हँड ग्लोव, रेनकोट काहीही दिलं जायचं नाही। त्यामुळे आम्ही या कामगारांना आधी प्यायला पाणी मिळावं म्हणून संघर्ष केला। आम्ही काहीही मागणी केली की पालिका म्हणायची हे आमचे कामगार नाहीत, हे स्वतःहून स्वयंसेवक म्हणून काम करतात आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही त्यांना काही मानधन देतो। 1997 मध्ये आम्ही या कर्मचाऱ्यांना संघटित केलं। 15 ऑगस्ट 1999 रोजी आम्ही सफाई कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री ज्या झेंड्याला सलामी देतात त्या झेंड्याला सलामी द्यायला घेऊन गेलो। आमची मागणी ही होती की किमान या दिवशी तरी या कामगारांना सुट्टी मिळाली पाहिजे। अशा पद्धतीने आम्ही एक मागण्या लावून धरल्या। त्या काळी आम्हाला 365 दिवस काम करावं लागायचं। आम्हाला एकही सुट्टी दिली जायची नाही। कामगार आयुक्तांकडे आम्हाला आठवड्याला 1 सुट्टी मिळावी अशी मागणी केली। आता जर कामगारांना सुट्ट्या द्यायच्या असतील तर त्यांना नवीन कामगार लागणार होते, त्यामुळे त्यांना त्यावेळी प्रत्येक 18 कामगारांमागे 3 नवीन कामगार द्यावे लागले। त्यामुळे मग प्रत्येक कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या 21 वर गेली आणि त्यांना सगळे कामगार कायदे लागू झाले। मुंबईत सफाईचं काम करणारे दादाराव पटेकर म्हणाले, आम्ही कामाला लागलो तेव्हा दिवसाला 30 ते 40 रुपये मिळायचे।
त्या पैशात माझ्या कुटुंबाला जगवणं खूप अवघड होतं. हातावरचं पोट घेऊन शहरात आलेल्या आमच्यासारख्या दलितांना हातात झाडू घेण्या वाचून पर्यायच नव्हता. कारण नोकरीसाठी लागणारं शिक्षण आणि संपर्क आमच्याकडे कधीच नव्हते. आमची मागची 30 वर्ष तसंच काम करत राहिलो. कधी प्यायला पाणी द्या म्हणून, कधी कचऱ्यात काम करताना लागणारे हातमोजे द्या म्हणून, कधी 6-6 महिने खोळंबलेला पगार द्या म्हणून आंदोलन करावी लागली. पण आम्ही हार मानली नाही. पटेकर पुढे म्हणाले, शहर स्वच्छ करणारे सगळे कामगार दलित आहेत. त्यांना सामाजिक सन्मान तर सोडाच, पण माणूस म्हणून देखील नीट वागणूक दिली जात नाही. आम्ही गटार स्वच्छ करतो, रस्ते झाडतो, पण लोकांच्या मनात आमच्याविषयी कचराच असतो. मात्र हे काम केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही संघर्ष करत राहिलो आणि अखेर विजयी झालो. मिलिंद रानडे यांनी सांगितलं, कचरा वाहतूक श्रमिक संघाने 2017 मध्ये औद्योगिक लावादावत याचिका दाखल करून या कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. लवादाने 240 दिवसांपेक्षा अधिक काम केलेल्या कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले. या सर्व कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एवढंच नाही तर या सफाई कामगारांना सन 1998 पासून पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे आदेशही दिले आहेत. या कामगारांना 1998 ते 2006 पर्यंत राष्ट्रीय वेतनवाढ आयोगानुसार वेतनवाढ देत सुधारित पगारानुसार आजपर्यंतचे किमान वेतन आणि पालिकेचे वेतन यातील प्रत्यक्ष थकबाकी देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे कधी काळी 50 ते 60 रुपये रोजगार राबलेल्या या सफाई कामगारांना आता 70,000 रुपयांपेक्षा जास्त पगार मिळेल. या खटल्यात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या टीमने सफाई कामगारांची बाजू मांडली. पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका रद्द केली आणि 580 कामगारांना 1998 पासून पूर्वलक्षी प्रभावाने पालिकेच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा आदेश कायम केला आहे. सर्व कामगारांना 1998 ते 2006 पर्यंत त्यांच्या वेतनात 8 नोशनल वेतनवाढ देऊन तयार होणाऱ्या सुधारित पगारावर दिनांक 13 ऑक्टोबर 2006 पासून ते आजपर्यंतची किमान वेतन आणि महापालिकेचे वेतन यातील प्रत्यक्ष थकबाकी आणि सर्व कामगारांना 1998 पासून पालिकेचे कायम कामगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.